Hare Jai
सोन्याचा दिवस आजी अमृते पहाला सोन्याचा दिवस अमृते पहाला सोन्याचा दिवस आजी अमृते पहाला सोन्याचा दिवस अमृते पहाला प्रगट सोनियाचा दिवस अमृते पहाला अमृते पहाला सोनियाचा दिवस अमृते पहाला प्रगट पैजाला बाळा रे तुझे ध्यान लागो मना बाळा रे तुझे ध्यान लागो मना बाळा रे तुझे ध्यान लागो मना बाळा रे तुझे ध्यान अनुले काहे वापर
हरिभक्तपरायण पंढरीनाथ आरू महाराज आणि त्यांना साथ करतील संतोष महाराज मलकापुरे. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहला. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला. सोनियाचा दिवस आज अमृते पाहला. नाम आठविता रूपी प्रगट पैजाला. 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 गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. 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 गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना.
सोनियाचा दिवसाजी अमृते पहाला, सोनियाचा दिवसाजी अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पैजाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, पाप रखुमा देवी वरा वाचोनी अनु नेणे काही. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. विठ्ठला 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 सोनियाचा दिवसाजी अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पैजाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरी जगत्रय जीवना. कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्यांचा हा एक प्रासादिक असा अभंग. त्या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रभुप्राप्तीचा जो दैवयोग प्राप्त झाला त्याचं अत्यंत अलौकिक असं वर्णन केलं. माझ्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी अंतःकरणातील काही सात्विक स्पंदन व्यक्त करणं कर्तव्य मानतो. त्या गावाचं ग्रामदैवत आणि मानवाच्या जीवनाचं संरक्षक तत्व अशा श्री कालभैरवनाथ महाराजांचा हा उत्सव. प्रथमतः मी सर्व पारगाव ग्रामस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे. आणि अभिनंदन कशा करता, मला बोलावले म्हणून त्यांची स्तुती करावी असा स्तुती पाठक मी नाही, पण अभिनंदन या करता की अनुकूल प्रतिकूल कालखंड येत गेला, पण तरी सुद्धा या मंडळींनी वारकरी संप्रदायाचा हा ज्ञानदीप तब्बल 50 वर्ष अखंड तेवत ठेवला, म्हणून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जरा मोठ्यांदा टाळे वाजवा ना. तुमचं कौतुक केलंय मी. तब्बल 14 वर्षापूर्वी अशीच पंढरी ग्रामस्थांनी केली, त्यात पण मी आलो होतो. 36 वर्षाचा उत्सव, त्रितपपूर्तीचा उत्सव केला आणि आज पारगाव त्यांच्या या सांप्रदायिक वारशाचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. हे सगळं पाहिल्यानंतर माझ्या अंतःकरणात ज्या सात्विक भूमिका उभ्या राहिल्या त्याचं हे प्रगटीकरण आहे. नाव मोठं गोड दिलंय, भक्ती पंढरी. संयोजकानं या उत्सवाचं नाव भक्ती पंढरी दिलंय. आणि हे सर्व पाहत असताना माझ्या अंतःकरणात एक सात्विक भावना जागृत झाली. कोणती असेल? हे सगळं पाहताना हे सर्व उत्तम गायक, उत्तम वादक, उत्तम टाळकरी, जमलेला सगळा समाज, यानंतर होणारं अन्नदान, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण, हे सगळं पाहताना असं वाटतंय की पंढरीचा पांडुरंग सध्या पारगावात आहे. त्याच्याशिवाय पंढरी कशी होईल? माझं वाक्य अजून अर्ध आहे, व्हायचंय.
सध्या पंढरीचा पांडुरंग पंढरीहून पारगावला आलाय आणि इथलं काल्याचं कीर्तन झाल्यावर तो आळंदीच्या वारीला जा. इथला काला झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी तो प्रस्थान ठेवणार. म्हणून तुम्हा सर्व भाविकांना सांगतोय, आजपासून काल्यापर्यंत दररोज या का या माहीत नाही, कधी पांडुरंगाचं दर्शन इथंच होईल. काय सांगता येत नाही. कोणाच्या रूपानं कोणाच्या माध्यमातून दर्शन होईल हे नाही सांगता येणार, कारण तो इथे आलाय. हे मी काही पोकळ वर्णन करत नाही. नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयैरवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. तो तिथे असतो. मला विस्तार करायला खूप जागा आहे, पण मला अभंग समोर आहे. अभंग आहे. आज माझ्या समोर या संपूर्ण तालुक्यातून आलेले अनेक क्षेत्रातील मान्यवर बसलेत. अत्यंत प्रतिष्ठित लोक बसलेत. आध्यात्मिक जीवनातले अनेक लोक बसलेत. प्रवचनकार, कीर्तनकार बसलेत. त्यांच्या साक्षीनं काही मला चिंतन करायचं आहे. तुमचा माझा अनेक वर्षाचा संबंध आहे. थोडा शांत स्वभावाचा माणूस आहे. अशांत वातावरणात कीर्तन करू शकत नाही. जेवढी शांतता प्रदान कराल तेवढं काही चांगलं सांगू शकेन. त्याकरता सर्वांना माझं नम्र निवेदन असेल की सर्वांनी आपले मोबाईल शांत करून ठेवा. पण तुमच्याशी हा फक्त 120 मिनिटाचा संवाद साधण्यासाठी मला काल रात्रीपासून प्रवास करावा लागलाय. आमचं येणं पण तितकं सोपं नाही. आणि तुम्ही जर सगळा तुमचा कामधंदा सोडून माझ्यासमोर 2 तास बसणार असाल तर उठताना तुमची झोळी सुद्धा रिकामी असता कामा नये. काहीतरी तत्वचिंतन घेऊन जाणं अगत्याचं आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, अत्यंत सुंदर अभंग माझ्या समोर आहे ज्ञानोबरायचा. हे तो पुरस्पर निवडला. तो पारगावकरांना पण धन्यवाद देतो, कारण मला ओपनिंग बॅट्समन म्हणून बोलवलंय. पहिल्या दिवशी काय सांगितलं पाहिजे याचे काही निकष आहेत सांप्रदायिक. सगळे माझे गुरुबंधू उभे आहेत. महाराष्ट्रात ज्यांनी स्वतःच्या स्वरांनी सगळ्या सांप्रदायिक लोकांना मोहिनी घातली असे पंढरीनाथ महाराज आरू आज उपस्थित. काही सामान्य माणसं नाही आहेत. एक नियम आहे. पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा. आपण रोज कीर्तन ऐकणारी माणसं आहात, ते लक्ष द्या. वारकरी संप्रदाय आणि अनेक संप्रदाय आहेत, विविध संप्रदाय आहेत. पण वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय असेल तर नियम पाळणारा संप्रदाय म्हणून त्याची ख्याती आहे. नियम नसणारे पंथ पुष्कळ आहेत. किंबहुना नियम न पाळणे हाच नियम. लक्षात येत आहे. नियम न पाळणे हाच नियम. तिकडे गर्दी पण जास्त आहे. मी त्याचा अभ्यास केला की तिकडे गर्दी का जास्त असावी. त्याचं उत्तर आहे मला पाराशेट मिळालं. खाऊन पिऊन परमार्थ करता येत असेल तर गर्दी होणारच. कधी कधी आरू महाराज मला असं वाटतं की आपण पण रविवारची सवलत द्यावी. पण अशी सवलत वारकरी संप्रदाय चंद्र सूर्य असेपर्यंत देणार नाही. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. जरा इकडे लक्ष द्या. माझा काही राजकारणाचा संबंध नाही, दुरान्वयाने सुद्धा. निवडणुका लागल्या की आचारसंहिता सुरू होते. ते राजकीय वर्तुळातले ते समजू शकतात. सुरू झाली आहे.
निवडणुका आल्या की राजकीय क्षेत्रामध्ये आचारसंहिता सुरू होते आणि निवडणुकांचा निकाल लागला की आचारसंहिताही संपून जाते. ऐकताय ना? पण गळ्यात तुळशीची माळ घातल्यानंतर आचारसंहिता सुरू होते आणि ती मरेपर्यंत सांभाळली जाते. हे फक्त वारकरी पंथातच घडतं. तडजोड नाही. नियम पाळणारा संप्रदाय म्हणजे काही लिखित आणि अलिखित नियम आहे. त्याच्यात एक अलिखित नियम आहे की कोणत्या प्रसंगी कोणते अभंग घ्यावेत. हा एक नियम आहे. नाही घेतलं तर औचित्य भंग. एका ठिकाणी कीर्तन होतं, सांगायला अडचण नसावी. कीर्तन होतं दिवसाचं. दिवसाचं कळतं? हे काल्याचं नाही. दिवसाचं म्हणजे कुणीतरी गेले होते, त्यांच्या उत्तर कार्याचं कीर्तन होतं. अभंग घेतला गेला. सोनियाचा दिवसाजी अमृत. अरे त्या घरामध्ये दुःख झालंय आणि अभंग कसा औचित्याला भंग करणारा. न तर असं व्हावं की एका ठिकाणी एका मुलाचं लग्न झालं, वधूवरांकडचे दोन्ही वारकरी होते म्हणून सत्यनारायणाच्या पूजे दिवशी कीर्तन ठेवलं आणि ती नवरा नवरी पण बसली ऐकायला आणि महाराजांनी अभंग घेतला. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी. त्याच्या प्रपंचाची सुरुवात अशी असेल तर समारोप कसा असेल? आजचा नियम असा आहे की वारकरी संप्रदायाची नामसाधना सांगावी, नामाचं महात्म्य सांगावं पहिल्या दिवशी. याला अनुलक्षून मी ज्ञानोबरायचा अभंग घेतलाय. ज्ञानोबरायच्या अभंगापासून सुरुवात करूया. इकडे लक्ष द्या. फार सुंदर अभंग आहे. माझ्या मर्यादित वेळेमध्ये आणि माझ्या मर्यादित बुद्धीनं त्याचं काही चिंतन करता येईल तेवढं करतो. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, ज्ञानेश्वर महाराज ही आमची अस्मिता आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अवतरणाला 750 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे ज्ञानोबराय भूतलावर अवतीर्ण झाले त्याला 750 वर्ष झाली. म्हणून श्री क्षेत्र आळंदीला ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त मंडळ आणि आळंदीच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रचंड मोठा उत्सव झाला. त्याला 15,000 वाचक बसले होते ज्ञानेश्वरी. आपल्याला विदित आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की त्याचं औचित्य साधून ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मदिनाच्या दिवशी वारकरी सांप्रदायिक लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर 22 किलो वजनाचा सोन्याचा कळस बसवला. ही एक खूप मोठी क्रांती आहे. पण तो कळस बसवताना माझा एक डोळा रडत होता आणि एक डोळा हसत. सगळी वारकरी एक डोळा हसत होता, रडत होता. कारण आज माऊलीच्या मंदिराला सोन्याचा कळस बसला ही आनंदाची गोष्ट आहे. पण हयात असताना त्यांच्या मुखात घास घातला नाही कसं विसर. आम्ही सगळे कीर्तनकार, प्रवचनकार ज्ञानेश्वरी सांगतोय पण भरल्या पोटी सांगतोय. त्यांनी मात्र उपाशी पोटी नाकारू नाही शकत. मला क्षमा करा. भरल्या पोटी ज्ञानेश्वरी सांगणं एक वेळ ठीक आहे, पण ज्ञानेश्वरीवर पोट भरणं ते अवघड आहे. काय विपन्न काळ भोगला त्यांनी. संन्याशाची मुळं म्हणून वाट्याला फक्त तिरस्कार आला. मधुकरी कोणी दिली नाही. दिली ती खाऊ दिली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी इंद्रायणीच्या तीरावरनं जावं आणि त्यांना कोणी शिवलं तर लोक आंघोळ करत होते. संन्याशाचा पोर स्पर्श झाला, विटाळ झाला म्हणून करत होते. आता बघा मी काय सांगतोय. शिवलं तर आंघोळ करत होते आणि आता शिवण्यासाठी रांगा लावून उभे आहेत.
कधी समाधीला स्पर्श होईल, रांगा लावून उभे आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण चरित्राचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते. मला खूप काही विस्तारपूर्वक मांडता येईल. बसलेले सर्व क्षेत्रातले मान्यवर, महाराष्ट्र शासनाने एक पुस्तक प्रकाशित केलंय, मिळालं तर बघा. विशेषत्वानं मुख्याध्यापक शिक्षक असतील त्यांनी आपल्या लायब्ररीत आणून ठेवा. त्या पुस्तकाचं नाव आहे यांनी घडवलं सहस्त्रक, रोहन प्रकाशनचं आहे. असं काय त्या पुस्तकामध्ये, इसवी सन 1000 ते इसवी सन 2000 या 1000 वर्षामध्ये त्या महापुरुषाने आपल्या बुद्धीच्या बळावर आणि कर्तबगारीने संपूर्ण जगावर ठसा उमटवला, अशा 1000 व्यक्तिमत्वांचा परिचय त्याच्यात आहे. वाचण्यासाठी मुलांसाठी हातात द्या. संकलन करणाऱ्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की त्यांनी ही सगळी व्यक्तिमत्व शोधून काढली. मला त्या सगळ्या व्यक्तिमत्वांचा विचार करायचं कारण नाही, पण या 1000 व्यक्तिमत्वांमध्ये अनेक नावं आहेत. त्याच्यामध्ये केवळ आध्यात्मिक नाहीत. त्याच्यामध्ये आईन्स्टाईन जसा आहे तसा मार्टिन लुथर किंग पण आहे, गॅलिलिओ आहे, न्यूटन आहे. महाराष्ट्राच्या अत्यंत भूषणाची गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महाराणा प्रताप आहेत, झाशीची राणी आहे. मला उल्लेख करायला आनंद वाटतो की या सगळ्या 1000 व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात लहान वयाचं व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर महाराज आहे, त्यांनी स्वतःच्या बुद्धीच्या बळावर जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणारा ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी सांगितला. सगळ्यात लहान वयाचं व्यक्ती, अवघ्या 16 वर्षाचं. इकडे लक्ष द्या. कुणी पत्रकार असेल तर सकाळी छापा, पण पूर्ण ऐकून छापा, नाही तर सकाळीच महाराष्ट्रात गोंधळ होईल. सकाळ वाचून माझं स्वतःचं मनोगत व्यक्त करतोय प्रस्तावनेत. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. झाली ना घटना पैठणला. काय बोलतो ते नीट ऐका तर कळेल. वारकरी कीर्तन एका उंचीनं ऐकावी लागतात तरच ती कळतात, हे लक्षात ठेवा. हजारोंच्या साक्षीनं सांगतोय, वारकरी कीर्तनं कधी विनोदा करता नव्हती, ती विचारासाठी होती आणि विचारासाठीच राहतील. लक्षात ठेवा. त्यातला विचार ग्रहण करणं फार महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला त्याचं मला कधी नवल वाटलं नाही, म्हणून म्हटलं नीट ऐका. माझे सद्गुरू संत श्रेष्ठ धुंडा महाराज देगलूरकर जे ज्ञानसूर्य होते, त्यांच्या हाताखाली माझं शिक्षण. आमचे महाराज असे म्हणायचे की ज्ञानोबारांनी रेडा बोलवला हे कित्येक रेड्यानं पटत नाही. त्याच्या पुढचं वाक्य तर फार सुंदर होतं. ते म्हणायचे तो रेडा बोलवला का ना बोलवला हे तुम्हाला पटो नाही तर न पटो, पण आमच्यासारखे हजारो रेडे त्यांनी बोलायला लावले. ही ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली सम्यक क्रांती विचार करण्यासारखी. नाहीतर आम्ही सगळे बहुजन, आमचा आणि संस्कृतचा दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही. मला आरू महाराज त्याचं पण नाही कौतुक वाटलं, बिलकुल नाही. पुढे ऐका. पैठणला ही घटना घडली. माझं अर्ध राहिलं, थोडं पूर्ण करतो. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. नवल नाही, नसता बोलला तर नवल झाला. तर कळतंय, बोलला हे नवल नाही, नसता बोलला तर नवल झालं असतं. एवढ्या मोठ्या महापुरुषाचा शक्तिपात झाला आणि तो बोलला नाही. बोललाच पाहिजे, नाही बोलला तर नवल झालं असतं. मला त्याचंही कौतुक वाटलं नाही. कौतुक मला त्याच्या पुढचं आहे की पैठणला ही घटना घडली
आणि ज्ञानेश्वर महाराज आळंदीच्या दिशेनं ज्यावेळेस निघाले त्यावेळेस तो रेडा ज्ञानेश्वर महाराजांच्या मागोमाग आळंदीला निघाला. हे आश्चर्य मंडळी. आणि 700 वर्षापूर्वी रेड्याला कळलं संताच्या मागे जावं. अजून माणसांना कळत नाही हे नवल आहे. तो रेडा त्यांच्या मागे निघाला आणि इथंच आपल्या इथं आळ्याला शांत झाला. येवोनी उतरले आळियाचे बनी, पशुतये स्थानी शांत झाला. इथेच आळ्याला समाधी आहे काही किलोमीटरवर. हे माझ्या अंतःकरणातलं स्पंदन व्यक्त करतोय ज्ञानेश्वर महाराजांचा चरित्राचा विचार सांगताना. आळंदीला गेल्यानंतर समाधीवर डोकं ठेवल्यानंतर केवढा आनंद वाटतो. आळ्याला गेल्यानंतर मला एक विशेष वाटतं की ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवल्यावर किती आनंद आहे, किती समाधान आहे. पण ज्या समाधीला ज्ञानोबराचे हात लागले ती समाधी किती मोठी. त्या रेड्याला समाधी या 4ही भावंडांनी दिली. मी आहे ते सांगतो, मी जे केलं नाही ते सांगत बसत नाही. मी कधी आळ्याला पुष्कळ कीर्तन केली उत्सवामध्ये, पण ज्या वेळी मी आळ्याला गेलो दर्शनाला त्यावेळेस मी असं डोकं टेकून दर्शन नाही घेतलं. आज प्रगट बोलतो. कदाचित तुम्ही पण तसंच घ्या. मी गेल्यानंतर तिथं रेड्याचं तोंड आहे, असं तोंड आहे. समाधी म्हणजे काय? तोंड आहे ना, असंच आहे ना. मी तिथं गेल्यानंतर खाली वागतो आणि त्या रेड्याच्या तोंडाला माझं तोंड लावतो आणि त्याला प्रार्थना करतो की तुझ्या मुखात जे ते थोडं माझ्या दे, ते मी जगाला सांगेल. ते तुला ज्ञानोबाने तुझ्या मुखात दिलं, माझ्या तोंडात आलं तर मी कदाचित माणसांना सांगू शकेन. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्या महापुरुषाची अशा घटना घडू शकतात. रेडा बोलवला, भिंत चालवली, मेलेल्या सच्चिदानंद बाबाला उठवलं. या सगळ्या घटना आहेत. अनेक वारकरी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या साक्षीनं बोलत असताना कधी अंतर्मुख होऊन विचार केला का? रेडा बोलवला, भिंत चालवली, सच्चिदानंद बाबा उठवले, या 3च घटनामध्ये आम्ही ज्ञानेश्वर महाराज बसवले. काही कळतंय? मला असं वाटतं याच्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराज वेगळे आहेत. कधी कधी मला असं वाटतं की या चमत्कारांच्या चौकटीत ज्ञानेश्वर महाराजांना बसवून आम्ही त्यांच्या कर्तृत्वाकडे तर दुर्लक्ष करत नाही ना. त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. कदाचित ही प्रस्तावना करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात रमलो तर तिथंच कीर्तन संपून जाईल, विचाराला वाव राहणार नाही. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, जेव्हा मी परदेशात गेलो त्या तिथल्या लोकांनी का भावले तर मी त्यांना सांगितलं नाही असं की त्यांनी रेडा बोलवला, भिंत चालवली, सच्चिदानंद बाबांना उठवलं, असं नाही सांगितलं. माझ्याकडे लक्ष द्या. मी त्यांना सांगितलं ज्ञानेश्वर महाराज मला भावले तर ज्ञानेश्वर महाराजांच्यावर, त्यांच्या चरणावर माझी असीम श्रद्धा आहे. त्याचं कारण काय असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना वयाच्या 16व्या वर्षी 56 भाषा येत होत्या. हे ज्ञानेश्वर महाराजांचं सगळ्यात मोठं वैभव आहे. हे कधीच विसरलं नाही पाहिजे. आपली भाषा बघताना आमची एक मराठी शुद्ध नाही. मला सांगा याला कोण ध्वनिक्षेपक म्हणणार? याला मराठीत काय म्हणतात हे कित्येकांना माहीत पण नसेल. ध्वनिक्षेपक माईकच म्हणणार. कोण म्हणतं चहा पिण्याचं भांड? पिऊ पिकअपच म्हणणार. इतके आपण इंग्रज आळलोय. मराठी भाषेवर झालेलं इंग्रज आणि इतर भाषांचं अतिक्रमण, ही भाषा शुद्ध राहिली नाही. विशुद्ध मराठी बोलणारी फार थोडी माणसं आहेत, हाताच्या बोटावर मोजण्या एवढी. मराठी शुद्ध बोलता येत नाही. जरा ऐकतं का? सांगू म्हणता. जोड शब्द नीट उच्चारता येत नाही मराठी माणसाला मराठीतला, तर संस्कृत काय वाचतो? जोड शब्द नाही उच्चारता येत, जोडलेला.
जरा ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचं नमन वाचून बघ, पहिल्या 10 ओव्या घरी जाऊन गृहपाठ म्हणून वाचा, मग मी काय बोलतो कळेल. अहो एवढं कशाला, एका सभेला गेलो होतो, 15 ऑगस्ट होतं, झेंडावंदनला गेलो, त्या गावात होतं कीर्तन म्हणून सकाळी नागरिकत्व म्हणून ते झेंड्याला सॅल्यूट करायला गेलो, तिरंग्याला. झेंडावंदन झाल्यानंतर सभा झाली तेव्हा निवेदकानं काय सांगावं, ते म्हणले सरपंच साहेब महाराजांना पुष्पगुच्छ देतील असं म्हणायचं होतं, पण तो पुष्पगुच्छ त्याला बोलता आला नाही, तो म्हणला पुच्छगुच्छ देतील. काय अर्थाचा किती विपर्यास. पुष्पगुच्छ म्हणजे फुलांचा जोडगा आणि पुच्छगुच्छ म्हणजे शेपटाचा जोडगा. पुच्छ म्हणजे शेपूट. म्हणजे असे खूप अनुभव आहेत. एका कॉलेजला गेलो होतो आणि तिथे झालेली घटना, नाव सांगत नाही कॉलेजचं कारण मला परत जायचंय तिथं. मराठी विभागामध्ये माझं व्याख्यान होतं ज्ञानेश्वरीच्या संबंधानं. ज्या मुलांनी MA ला ज्ञानेश्वरी घेतली त्यांच्याकरता काही त्या व्याख्यानात सांगणं होतं. माझं व्याख्यान संपलं, झालेलं सांगतो ॲज इट इज. बसल्यानंतर ते मराठी विभागाचे प्रमुख अध्यापक अध्यापिका बसल्यानंतर एक फॉर्मॅलिटी आहे, त्याने आम्हाला चिवडा शेव अल्पोपहार दिला आणि तो शिपाई वाटत होता. तेवढ्यात ते मुख्याध्यापक त्याच्यावर खेकसले, ए आधी लेडीज बायकांना दे. काय मराठी, मराठी विभागाचा प्रमुख हा काय म्हणाला, आता लेडीज तरी म्हण, बायका तरी म्हण. बरं मला हसता पण येईना हो, मला कळत होतं काय झालंय, हसता येईना. मग मी पण त्या विनोदामध्ये सहभागी झालो आणि त्यांना म्हटलं सर जरा थांबा, आधी जेंट्स बाप्यांना वाटून होऊ द्या, मग लेडीज बायकांचं बघू. ती मराठी आपली दुबळी आहे. हिंदीची वाट लावली, बाजारात गेला तरी म्हणतो बटाटू कितने को दिया. हिंदी आहे का त्याची? अरे बटाटू नाही, त्याला आलू म्हणतात. हे भाषेचं आमचं अज्ञान. मला काय विस्तार करायचं कारण आहे, आमची एक भाषा अशी असेल. 16 वर्षी ज्ञानोबराला 56 भाषा अवगत होत्या. व्यक्तिमत्व कसं असतं, 56 भाषेचा केला से केला से
मला मुद्दा सांगायचा आहे. 56 भाषा ज्ञानोबाला येत होत्या. आणि माझ्या प्रिय श्रोत्यानो, ज्ञानेश्वर महाराजांनंतर दुसरा माणूस या महाराष्ट्रात झाला ज्ञानोबानंतर विनोबा. विनोबा भावे. विनोबांना 27 भाषा येत होत्या. मी भाषेचा अभ्यासक असल्यामुळे जाणीवपूर्वक सांगतोय, 27 भाषा येत होत्या. मला कधी कधी असं वाटतं, भारतीय संस्कृतीला प्रचंड मोठी साहित्य संपदा लाभली आहे. इकडे लक्ष द्या. पाश्चिमात्य राष्ट्र आहेत, पौरात्य राष्ट्र आहेत, पण राष्ट्र चालतं ते त्या संस्कृतीवर चालतं आणि ती संस्कृती चालते त्या देशातल्या साहित्य संपदेवर. त्या मानानं पाश्चिमात्य राष्ट्र अत्यंत दुबळं आहे. जी भारताला साहित्य संपदा लाभली ती जगातल्या कोणत्याही देशाला लाभलेली नाही. एवढी साहित्य संपदा, वाङ्मय वैपुल्य भारताचं किती मोठं आहे. आमच्याकडे वेद आहेत, आमच्याकडे शास्त्र आहेत, आमच्याकडे उपनिषद आहेत, आमच्याकडे 18 पुराण आहेत, आमच्याकडे रामायण महाभारतातील महाकाव्य आहेत, आणि या सर्वांचं मथित असणारी श्रीमद भगवद्गीता आमच्या हातात आहे. इकडे लक्ष द्या. त्याचा ज्ञानोबारांनी अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला. हे गीतानाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित, आत्मा जेणे हस्तगत रत्न होय अशी गीता. पण माझ्या प्रिय श्रोत्यानो, हा सगळा जो साहित्य संपदेचा प्रवास आहे हा सगळा संस्कृतात आहे. वेद, पुराण, शास्त्र, महाकाव्य आणि गीता सुद्धा संस्कृतात आहे. संस्कृत भाषा जगासी कळेना, म्हणून नारायणा दयाली. संस्कृत कळेना लोकांना. त्यामुळे हे सगळं तत्वज्ञान त्या संस्कृताच्या पठडीत बंदिस्त होतं. फार सुंदर नाथ महाराजांनी वर्णन केलंय. अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री, तोच अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला. इकडे लक्ष द्या. फार एका विचारानं प्रेरित होऊन मी तुमच्याशी संभाषण करतोय. तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघून सुद्धा माझ्या अंतःकरणाला जी प्रसन्नता निर्माण झाली, त्या प्रसन्नतेचं प्रगटीकरण म्हणजे हे कीर्तन आहे. आम्हाला संस्कृती येतच नव्हतं आणि आजही येत नाही. वास्तव सांगायला काय अडचण आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी सम्यक क्रांती काय केली. एक वाक्य सांगतो, त्या स्टेटसला ठेवायला हरकत नाही मोबाईलच्या, सांगतो नंतर. संस्कृतात गहन असणारं तत्वज्ञान ज्ञानोबांनी मुक्त हस्तानी सर्व समाजाला दिलं. गेल्या अनेक वर्षामध्ये, गेली 45 वर्ष हे सांप्रदायिक काम करताना अनेक महापुरुषांची चरित्र वाचली. लक्ष द्या. पण या सर्व भक्त चरित्रामध्ये मला भावलेलं जे चरित्र आहे ते महान विठ्ठल भक्त सद्गुरू दादा महाराज सातारकर. हे खूप मोठे संत होते. म्हणजे ओळख कळावी म्हणून परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा दादा महाराज सातारकर हे खूप मोठे संत होते. त्यावेळेस हायकोर्टाचे वकील असणारे गोपाळशंकर राहीरकर यांनी त्यांना 700 पानाचं चरित्र लिहिलंय. वाचा. दादा महाराजांचं चरित्र फार सुंदर आहे. फार सुंदर सांगायचे. ऐकून तर ठेवा. कांदेवाडीमध्ये दादा महाराज ज्ञानेश्वरी सांगायचे, रोज सांगायचे. सप्ताह बसला म्हणून 7 दिवस नाही, रोज ज्ञानेश्वरी चालायची. आणि ती ज्ञानेश्वरी पहाटे 6 वाजता असायची. ऐका थोडं. आणि सकाळी 6 वाजता 200 लोक येत होते ज्ञानेश्वरी. 12 महिने. सद्यकालीन संध्याकाळी 6 वाजता 200 लोक जमत नाहीत, तर पहाटे 6ला कोण असेल.
मी त्याचाही प्रकरणाचा अभ्यास केला की सकाळी म्हणजे भल्या पहाटे, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, 200 लोक कोण येत असतील, अंतर्मनानं उत्तर दिलं, हे निव्वळ ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलेले लोक. त्याचं पण व्यसन लागावं लागतं. जसा दारू पिणारा माणूस गुत्ता उघडायच्या अगोदर हजर होतो आणि त्यालाच विचारतो आज लेट आहे, त्याची तलप असते. तशी ज्ञानेश्वरीची पण तलप असावी लागते. 200 लोक येत होते. दादा महाराज सकाळी 5:30ला उठायचे, डोळ्याला असं पाणी लावायचे की लगेच ज्ञानेश्वरी सुरू व्हायची. तास दीड तास ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर केव्हा तरी 11 वाजता आंघोळ करायचे आणि त्याच्यानंतर जेवायचे. काही कर्मठ लोकांनी त्यांच्या टीका केली, हा माणूस आंघोळ न करता ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ सांगायचा तर आंघोळ तर केली पाहिजे, पण आंघोळ न करता हा ज्ञानेश्वरी सांगतो. दादा महाराजांच्यावर टीका झाली. दादा महाराजांनी त्या टीकाकारांना उत्तर दिलं, जे लोक माझ्यावर टीका करतायत की मी आंघोळ न करता ज्ञानेश्वरी सांगतोय, त्या टीकाकारांना माझं उत्तर आहे, ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिचं दूध पिण्यासाठी आंघोळीची आवश्यकता नाही. केवढा मोठा विचार दिलाय. याचा अर्थ असा ना की उद्या तुम्ही तशीच वाटायची. त्यांचा तो अधिकार होता, ते म्हणाले. दादा महाराजांनी किती सुंदर गोष्ट सांगितली, इकडे लक्ष द्या. फारच सुंदर ज्ञानेश्वरी सांगायची शैली होती त्यांची. त्यांनी एक ओवी सांगितली त्याच्यात, सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनाला गी नारायणे, की तेच्या अवसरे पाहुणे पातलो आम्ही. त्यांनी काय उत्तर दिलं, एवढं घेऊन जाताना अर्जुनाला भगवान कृष्णचंद्रांनी ब्रह्मरसाचं भोजन दिलं. ओवी ऐकू नका, समोर आणा. चंदनाचा पाट आहे, चांदीचा चौरंग आहे, त्याच्यावर सोन्याचं ताट आहे, चांदीच्या समय अत्तरानं लावल्यात आणि अर्जुन जेवायला बसलाय, भगवान त्याला वाढतोय. तेवढ्यात ज्ञानेश्वर महाराज गेले. भगवंतांनी स्वागत केलं, या या माऊली बसा. ज्ञानेश्वर महाराज बसले. त्यांनाही तसंच चंदनाचा पाट, सोन्याचं ताट, त्याच्यामध्ये ब्रह्मरस वाढला आणि आता पुंडलिक वरदाहून जेवण सुरू होणार. एवढ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणातली आई जागृत झाली. हे मी जर एकट्याने खाल्लं तर अप्पल पोटा ठरेन. माझी सगळी लेकरं बाहेर उभी आहेत, ब्रह्मरसापासून, ब्रह्मविद्येपासून वंचित आहे, त्यांना दिलं पाहिजे. खळाखळा त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि ते ब्रह्मरसाचं ताट ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मायेच्या पदराखाली झाकून बाहेर आणलं आणि बाहेर असलेल्या सगळ्या वारकऱ्यांना मुक्त असताना वाटलं, त्याचं नाव ज्ञानेश्वर. कधी विसरतो. म्हणून म्हणावं लागलं, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, प्रगट गुह्य बोले. राम या नारणी पायी टकची ठेले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. पायी टकची ठेले, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. हे प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले, रमला जगली, रमला जगली, आई टकची ठेले, आरती ज्ञान राजा. बोला प्रगट गुह्य बोले,
ज्ञानेश्वरी मिळाली आणि प्रगट सांगतो त्या दिवसापासून आमचा परमार्थ सुरू झाला. आम्हाला काय मागे माहीत होतं? संतपूर्व काळात आमच्याकडे काय होतं? ऐका, वाक्य सांगत होतो, संस्कृत ही देवभाषा आहे, त्यात कुणाचं दुमत नाही. संस्कृत ही देवभाषा आहे. पण आज एक लक्षात ठेवा, की काय बोलतोय, न का सगळा अभंग सांगून होईना, होईल असं नाही. जेवढं सांगणार आहे ते चांगलं सांग. अंतकरणाला स्पंदन ऐका, भावविहुरतेची आहेत. कानाची रंध्र उडी ठेवून ऐका. ज्या मुलाला 56 भाषा येत होत्या, संभाजी शेठ फार अंतकरण कलबलित होतं. कारण का? ज्या मुलाला 56 भाषा येत होत्या, त्या ज्ञानेश्वर महाराजांनी गीता सांगण्यासाठी मराठीची निवड केली. हा मराठी भाषिकांनी केलेला सर्वात मोठा उपकार आहे, आम्ही नाही विसरू शकत कधी. तिरे संस्कृताची गहने तोडून या मराठीया शब्द सोपाने, रचिली धर्म निधाने श्री निवृत्ती देवे, माझ्या मराठाची बोलू कौतुके, परे अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ही सगळी कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी मूर्त स्वरूपाला आणली आणि ब्रह्मरस ताट तुमच्यासारख्यांना सगळ्यांना वाटून टाकलं. पण ही सामान्य नाही. नवरसी भरवी सागरू, नवरसांचा परिपोष असणारी ज्ञानेश्वरी. जे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहेत त्यांना विचारा. आमच्या परंपरेनं अखंड ज्ञानेश्वरी गेली 250 वर्ष अभ्यासली. माझ्या सद्गुरुनाथांनी 90 वर्षाच्या आयुष्यात तब्बल 70 वर्ष ज्ञानेश्वरी सांगितलं. सोपं नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांचा भाषेचा मसुदा एक नुसता लक्षात ठेवा, सांगायला वेळ नाही. त्यांचा उपमा अलंकार, त्यांचं भाषा सौंदर्य, भाषेचं मार्दव, सगळ्या गोष्टी साहित्यिकांना सुद्धा वेड लावतील. उपमा द्यावी त्यांनीच द्यावी. आता जवळ आलो अभंगाच्या फिरत फिरत. जीवनामध्ये भगवंताचा साक्षात्कार झाला, त्याला उपमा काय द्याव्या, ज्ञानेश्वर महाराजांकडून शिकावं. काय उपमा दिल्या? भगवंताची प्राप्ती झाली की 2 उपमांच्या माध्यमातून ज्ञानवरांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. निजाचा दिवस आजी अमृते पहाला, सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, सोनियाचा दिवस आजी अमृते उपमा दिल्या. काय दिवस उजाडला आमच्या जीवनात. त्या 2 उपमा फक्त सांगतो, पुढे वेळ शिल्लक राहील का नाही माहिती नाही. एक उपमा दिली सोन्याची. आजचा माझा दिवस सोन्याचा आहे.
आणि तो अमृतानं पाहिला. काय उपमा अलंकार आहे. उपमा देताना पण किती दर्जेदार. अशी फुसकट उपमा दिली नाही. आज माझा दिवस सोन्याचा आहे हे मला सांगायला तास आणि 2 तास फारच अपुरे. जरा बोलू का? फार छान ऐकताय. आणि मी त्या भावनेत बोलतोय की माझ्यासमोर आज 50 वर्षाचा कान बसला. त्यांनी 50 वर्ष कीर्तन ऐकलीत. त्यांची ऐकायची श्रेणी किती उत्तम असली पाहिजे. आणि ती श्रेणी जर नसेल तर कदाचित इयत्ताच बदलली नसेल. उंचीनं ऐकलं पाहिजे. मी काय म्हणतो ऐका. लाक्षणिकदृष्ट्या विचार करताना सोन्याचा दिवस म्हणजे काय आणि तो अमृतानं पाहिला म्हणजे काय. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघितलं तर व्यावहारिकदृष्ट्या ते निष्कांचन होते. काही कळतंय माझं बोलणं? व्यावहारिकदृष्ट्या निष्कांचन होते. एक पैसा हातात नव्हता. पण शब्दांची श्रीमंती किती मोठी. दिवसाला उपमा देताना सोन्याची, तांब्या पितळेची आणि कथेला सोन्याची, 15.5 रजतवणी, कितीतरी सोन्याचे शब्द आले ज्ञानेश्वरीत. माझा दिवस आज सोन्याचा आहे. इकडे लक्ष द्या. लाक्षणिक अर्थानं सांगतो. सोन्याची 2 वैशिष्ट्ये आहेत. सोनं मूल्यवान आहे, लक्ष द्या. आणि 2, सोनं कधी मलिन होत नाही, ते पवित्र आहे. 2च मुद्दे सांगतो. मला वेळही नाही पुन्हा. सोनं मूल्यवान आहे आणि सध्या तर आहेच आहे. 1,20,000ला 10 ग्रॅम मूल्यवान आहे आणि ते पवित्र आहे. असा नियम आहे. अंगावर सोनं घालावं असं शास्त्र बोलतं. सोनं घातलं पाहिजे. उद्या पारगाव चर्चा होईल. रात्रीचं कीर्तन कसं झालं त्या सगळ्या माता भगिनी माझ्या बाजूने साक्ष देतील. त्यांना परत बोलवा, कारण त्यांनी सोनं घालायला सांगितलं. पण जास्त मोह त्यांनाच आहे. आणि तुमचं कौतुक केलं पाहिजे. खरं म्हणजे सगळ्यात जास्त संख्येने पहिल्या दिवशी माता भगिनी आल्यात. म्हणून तुमचं सुद्धा अभिनंदन. एवढ्या मोठ्या संख्येनं आल्या. मी काय उगीच स्तुती करत नाही. स्तुती करायला कारण आहे. काय कारण म्हणून विचारलं तर सांगू. टीव्हीच्या चांगल्या मालिका सोडून कीर्तनाला आल्या. काही जण म्हणतील आत्ता कीर्तन सुरू झालं. टीव्हीच्या सगळ्या मालिका सोडून आज कीर्तनात येऊन बसल्यात. पण तुमचा सार्थ अभिमान आहे मला. का? पण तुम्हाला पण माहिती आहे की टीव्हीवरच्या मालिका खोट्या आहेत आणि कीर्तनच खरं आहे. हा वारकरी कीर्तनाचा विजय लक्षात ठेवा. अरे 4 दिवस सासूचे चालले, 40 वर्ष ती म्हातारी अजून मेली नाही. ते खोटच आहे. पण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की वारकरी कीर्तनातला एखादा शब्द कानावर बसेल तर आयुष्य बदलून जाईल. म्हणून तुमचं कौतुक केलं सगळ्या बायकांचं. सोनं घातलं पाहिजे. उद्याच सांगा घरी सोनं घातलं पाहिजे. का घातलं पाहिजे? तर सोनं अंगावर जर असेल आणि तो माणूस स्नानाला बसला तर त्याच्या अंगावरचं पाणी सोन्यावर पडून अंगावर पडलं, त्याला सुवर्ण स्नान घडतं. जरा व्यावहारिक सांगू का? जास्त आता क्लिष्ट तत्वज्ञान सांगत बसत नाही. पुरुषांना माहिती नाही पण त्यांना माहिती आहे. सगळ्या माता भगिनींना माहिती आहे. जन्माला आला बाळ, इकडे ऐकणं नाही पद्धत माहिती नाही. जन्माला बाळ आलं की नियम असा आहे, आईच्या उदरातून बाळ बाहेर आल्यानंतर नालच्छेदन होण्याच्या अगोदर सुवर्ण शलाकेनं सोन्याच्या तारेनं मधामध्ये बुडवून त्याच्या जिभेवर ओंकार लिहावा असं शास्त्र आहे. जन्माला आलेल्या बाळाच्या तोंडात पहिल्यांदा सुवर्णाच्या तारेनं ओंकार लिहायचा. जन्मता काय आहे? तोंडात सोनं. आणि मेल्यावर इकडं घालतात का नाही? मेलेल्या माणसाच्या तोंडात. माझे मित्र बसलेत कैलास बुवा सुकरे, लहानपणीचे, आज आलेत कीर्तनाला. त्यांनी माझी शेकडो कीर्तनं वाजवली. माझे आजोबा सावकार होते आणि जुनी फॅशन होती.
आताच फॅशन करता तर समजू नका, जुनी पण फॅशन होती. ते पटाशीचे दात आहे, त्या पटाशीच्या दाताला भोकं पाडायची गिरमिटनं आणि त्याच्या सोन्याच्या मेखा ठोकायचे जुने लोक. आणि मी लहान होतो, माझे आजोबा असे हसले की ते दात चमकायचे. म्हणलं बाबा का हो तुमचे दात काय चमकतात? त्याने आम्ही सोनं ठेवलंय तोंडात. मी विचारायचो का ठेवलंय? ते म्हणायचे आम्ही मेल्यावर तुम्ही ठेवाल का नाही ठेवाल म्हणून आम्ही आधीच ठेवलंय, असं माझा आजा म्हणायचा. जन्माला आलं तरी तोंडात सोनं आणि मेलं तरी सोनं आहे ना अजून सांगतो, मला माहित आहे ते बाळघुटी जे करतात ते घुटी करत असताना 2 सोन्याचे वेढे पण त्याच्यात उघडावे लागतात. बघा आजीबाईंनी माना हलवल्या. बाळघुटी देतात त्याच्यात सोनं उघडून चारावं लागतं त्या पोराला, तेव्हा ते पोर तेजस्वी होतं. सोनं मूल्यवान आहे. जर अचूक सांगतो, शास्त्र बोलतं सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्यावं, इतकं मूल्यवान. काय कळतंय? सोनं घाणीत पडलं तरी मलिन होत नाही, मलिन होत नाही. जरा बोलू का? सोन्याची अंगठी गटारात पडली तरी उचलून घ्यावी, आणि सध्या तर घ्यावीच घ्यावी. अर्ध्या तोळ्याची अंगठी पडली म्हणून समर्पयामी म्हणता? आमच्याकडे आत्ता झालेली घटना, या इकडं बैलपोळा आहे ना, आहे का नाही? कधी असतोय? आमच्याकडे भादवी पोळा. बैल आल्यावरती एक सुनबाई ओवाळायला गेली. ती पोळी खाता खाता बैलानं अंगठीच खाल्ली. आता बैलाला काय सोनं कळणार? बैलच तो. बैलाला सोन्याचं मूल्य कसं कळणार? बैलच बोलून चालून अंगठीच गिळली. आता ती सासूरवासीन घाबरली. काय करणार बिचारी? मला लांबवण्यात स्वारस्य नाही. बैलाच्या पोटात अंगठी गेली, करायचं काय? 60,000 रुपयाची अर्ध्या तोळ्याची अंगठी. सासूने वाटेल तेवढी बडबड केली, पण ती म्हणली आत्याबाई अहो त्यांनी खाल्ली, त्याला मी काय करणार? पुढे ऐकता ना, तिच्या बिचारीच्या हातात एकच पर्याय होता, बैल बांधून ठेवला आणि शेण टाकलं की धुवायची. घमेल्यात शेण धुवायचं. आणि तुमचं काय सांगू सौभाग्य, 8 दिवसांनी ती अंगठी पोटात ना आली. तिचा जीव भांड्यात पडला, अंगठी सापडली. आणि पुढे ऐकता, सोनारानं 60,000 रुपये दिले, बैलाच्या पोटाचा प्रवास करून घाणीतून अंगठी आली, तरी सोन्याचं मूल्य कमी झालं नाही. इतकं ते मूल्यवान आहे, लक्षात ठेवा. त्याचा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणाले माझा दिवस मूल्यवान आहे, तो कमी सुद्धा होणार नाही. त्याचा अर्थ असा आहे, सोन्याचा दिवस म्हणजे मूल्यवान दिवस. आणि आज तुम्ही अमृतानं पाहिला, आजी अमृते पाहाला. आता हे एक आम्ही बघितलंय सोनं, सगळ्यांना माहिती आहे, पण अमृत कोणी बघितलंय? हा, अमृत तुल्य पिलोय. अमृत माहिती नाही. अमृत स्वर्गातल्या देवांचं पेय आहे असं ऐकू नये. अमृत कुणी पिलं नाही. त्या अमृत मंथनाची सुद्धा सुंदर गोष्ट आहे. लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. देव दानवांचं युद्ध झालं. देव हतबल झाले. संजीवनी विद्या तिकडे होती ना, शुक्राचार्यांकडे. शेवटी देव महाविष्णूकडे गेले, म्हणाले दयाघना, अरे आम्ही मायनॉरिटीत जायला लागलोय. भगवान म्हणाले तुम्ही बलवान व्हायचं असेल तर समृद्ध मंथन करा. 50 वर्ष ऐकताय. समुद्र मंथनाची कथा माहिती आहे. क्षीरसागरामध्ये अनेक वनस्पती टाकल्या, मेरू पर्वताची मोठी रवी केली, वासुकीची दोरी केली आणि मंथन सुरू झालं. काय झालं ते ऐका जरा, मजेशीर दृष्टांत. एका बाजूला देव आणि एका बाजूला राक्षस. देव होते तोंडाच्या बाजूला आणि राक्षस होते शेपटाच्या बाजूला. जोर लगा के हैया, खेचाखेच चालू होती. पण काय झालं, ती खेचाखेची चालू असल्यामुळे वासुकीच्या पोटाला घर्षण झालं आणि त्याच्या तोंडातून गरळ पडायला लागली विषाची. परिणामी देव मारायला लागले. इंद्र म्हणाला आता हे जर मेले तर अमृत निघून पिणार कोण? परत देवाकडे गेले. अरे म्हणले आता असं झालं, ते काय करावं? तेवढ्या देवर्षी नारद आले. त्याने इंद्राला विचारलं काय भानगड आहे? ते म्हणले असे मरतायत लोक रे आपले. त्या वासुकीच्या तोंडातून गरळ निघते आणि त्या विषाच्या गरळीनं देव मारायला लागले. नारद म्हणले थांबा, ते माझं काम आहे. नारद उठले, ते बलिराजाकडे गेले.
आणि बलीला सांगितलं, भले तुझ्या कीर्तीचा डंका सगळ्या त्रिभुवनात वाजतोय. हुरळून गेला बली. पण तू भोळा आहेस, देव वस्ताद आहेत. मला नाही आवडलं त्याने राक्षसांचा अपमान केलाय. म्हटले, काय अपमान केलाय? अरे बली, तुला कळत कसं नाही, तुच्छ असणारं शेपूट तुमच्या हातात दिलंय आणि ते तोंडाकडे राहिलेत. तुच्छ असणारं शेपूट तुमच्या हातात आहे. आणि ते बलिराजाला पटलं. त्याने लगेच खलिता लिहिला आणि इंद्राला पाठवला. उद्यापासून आम्ही शेपूट धरणार नाही, तुम्ही शेपूट धरा. तर इंद्र म्हणाला, नारद पोचले वाटतं तिथे, त्याशिवाय हा निरोप आला नाही. दुसऱ्या दिवशी देव इकडं, राक्षस इकडं. एकूण 14 रत्न निघाली. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा. पण म्हणतोय ना, वाटणी झाली. कौस्तुभ मणी विष्णूला दिला, उच्चश्रवा घोडा बलीला दिला, ऐरावत इंद्राने घेतला, पारिजातक निघाला तो स्वर्गात गेला. अशी रत्न निघत होती. बरोबर आहे. दारू निघाली, ती राक्षसांनी घेतली आणि अजूनही घेतायत त्यांचे वंशज. ही 14 रत्न निघाली. शेवटी सर ते अमृत निघालं. आणि ते अमृत निघाल्यानंतर इंद्राचा पुत्र जयंतानं ते पळून नेलं आणि 4 ठिकाणी ते अमृत सांडलं. तिथे कुंभमेळे भरतात. हा इतिहास आहे. मला काय म्हणायचं आहे, एवढ्या महत् प्रयासानं अमृत काढलं. ज्ञानोबरा ह्या 2 उच्चतम उपमा देतात. माझा दिवस सोन्याचा आहे आणि तो अमृतानं पाहिला. इतकं सोपं नाही आहे मी सांगतोय ते. फक्त त्याचा अर्थ काय तेवढा सांगणार आहे आणि कीर्तन पूर्ण करणार आहे. 1 मिनिट सुद्धा अतिक्रम करणार नाही. पण ते सांगण्यापूर्वी सोन्याचा दिवस म्हणजे काय आणि अमृतानं पाहिला म्हणजे काय, या 2ही विचारांचा परामर्श मी नंतर घेतो. तत्पूर्वी सर्वांनी हाताने टाळी, मुखाने नामचं भजन करा, मग त्याचा अर्थ सांगतो. विठोबा रखुमाये हरगालासाठी पारल शेट बोलसाठी बाळासाहेब खिलारे, अनिल शेट उंडे, टाळीला शेठ काचके, हरगाला उठा, महाराज बाबा बोरसाठी, गवरी चला गवरी, कुंडी बोरसाठी गवरी, जगत्रय जीवना. जे शाळा शिकलेत आणि ज्याला व्याकरण येतंय त्यांच्यासाठी बोलतो. 1 मिनिटात त्याचा अर्थ सांगतो. पूर्वी योग्य जोड्या लावा असा अर्थ होता. एक क्वेश्चन होता ना, योग्य जोड्या लावा. हुकमी मार्क 5. अनाभ्यासू विद्यार्थ्याला 5 मार्क मिळायची मोठी संधी. जोड्या लावायच्यात. इकडं भाजी असेल तिकडं भाकरी, इकडे दिवस असेल इकडे रात्र. जोड. ज्ञानोबरायांनी या अभंगाची मौज करताना फार सुंदर केलंय. ऐकून तर ठेवा. याचे 4 भाग करायचे. पहिल्या चरणाचे अर्थ लागणार 4 भाग. सोनियाचा दिवस पहिला भाग. नीट ऐका तर कळेल. सोनियाचा दिवस पहिला भाग.
आजी अमृते पाहाला दुसरा भाग, नाम आठविता तिसरा भाग आणि रूपी प्रगट पै झाला हा चौथा भाग. 4 भाग झाले. परत सांगतो. सोनयाचा दिवस भाग पहिला, आजी अमृते पाहाला भाग 2, नाम आठविता भाग 3 आणि रूपी प्रगट पै झाला भाग. आता जोड्या काय लावायचा? पहिल्या भागाची जोडी तिसऱ्या भागाबरोबर, दुसऱ्या भागाची जोडी चौथ्या भागाबरोबर अर्थ निघाला. बघा कसं होतंय. सोनयाचा दिवस नाम आठविता, कळतंय का नाही? सोनियाचा दिवस नाम आठविता. अरे माझ्या प्रिय श्रोत्यानं एवढंच लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपल्या मुखात नाम येईल तोच सोन्याचा दिवस आहे. खलास, दुसरं बोलायचं काही कारण नाही. सोनियाचा दिवस नाम आठविता आणि जो नाम आठवतोय तो नामी प्रगट होणं हा अमृताचा दिवस. ज्याचं नाम घेतोय तो प्रगट झाला. आजी अमृते पाहला रूपी प्रगट पै झाला. आजी सोनियाचा दिन वरुषे अमृताचा धन. आजी सोनियाचा दिन, आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा, आजी सोनियाचा दिन. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा दिन. आजी सोनियाचा हरी समारोप करताना सांगतो, 50 वर्षानंतर सुवर्ण महोत्सव साजरा करताना पारगावकरांचा सोन्याचा दिवस उजाडलाय आणि तो त्याने अमृतानं पाहिला. एवढंच आजचं कीर्तन आहे. आयुष्यभर नामस्मरण करा, याच्यापेक्षा जास्त काही सांगणार नाही. सगळ्यांना आवाहन आहे माझं, वाईट खाऊ नका. मांसाहार आपला आहार नाही, खाऊ नका बिलकुल. इथंच आहे शिरूर जवळ कानिफनाथ ढाबा. त्या ढाब्यावर त्यांनी लिहिलंय, वाचा कधी गेलं तर. 2 वाक्य लिहिली तिथं. मेरा पेट कोई मरे हुए प्राणियों का कब्रस्तान नहीं और मैं मेरे पेट में मरे हुए प्राणियों को दफनाना नहीं चाहता. शाकाहाराचं मूल्य केवढं आहे. वाईट खाऊ नका. मला असं म्हणायचं, आपल्याला जीव देता येत नाही तर जीव घेण्याचा पण अधिकार नाही. वाईट खाऊ नका, वाईट पिऊ नका. नाही तर बरीच माणसं संध्याकाळी 7 नंतर पाऊले चालती. पंढरीची नाही म्हणालो मी अजून, माझं अनुभवाचं कीर्तन आहे. 50 वर्ष होत आली आता. एकदा माझ्या कीर्तनाला चंद्रकांत बुवा कोण आलं माहितीये का? चंदूबुवा फार वर्ष कीर्तन वाजवत आहेत, ते लहान असल्यापासून. देवानी वरदान दिलंय पोटामध्ये. कोण होतं माहितीये माझ्या कीर्तन? कीर्तन सुरू झालं आणि एक पटक्यावाला बाबा बसला होता. मला काही माहिती नाही कोण. हार घालायला कार्यकर्ते आले, त्याने विचारलं, ते पागोट्यावालं बाबा ओळखलं का? ते म्हणले, बापू बिरू वाटेगावकर आहे. हा, चालू कीर्तनात घाम फुटला मला. त्याने 7 खून केले बापू बिरू. मग मी म्हटलं की आम्ही वाल्या कोळी सांगितलं, पण आज बघितलं. कीर्तन संपल्यानं माझ्याच हस्ते सत्कार झाला त्याचा. त्यांनी भाषण केलं, फार सुंदर गोड भाषण केलं. ऐकताय ना सगळ्या माझ्या माता भगिनी? तो म्हणाला, मी बापू बिरू, मी 7 खून केलं. बॅरलनी दारू पित होतो, बाटलीने नाही, बॅरलनी. जेलमधनं आलो आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवर माळ ठेवून गळ्यात घातली. आता वारकरी झालो, आता दारू पित नाही, आता दूध. बापू बिरू म्हणला, दूध पितो. पुढं काय ऐकता? मला ते सांगायचंय. आज ते नाही त्या जगात, त्यांचे शब्द माझ्या अंतःकरणात कायम आहेत. ते बायकांना म्हणाले, तुम्ही सगळ्या माझ्या भनी आहात. हा माझा मोबाईल नंबर घ्या,
10 आकडी नंबर त्यांनी दिला आणि सगळ्या बायकांना सांगितलं, जर तुमचा नवरा दारू पिऊन आला तर मला फोन करा, 8वा नंबर त्याचाच लावतो. हे बापूबीर बोलला माझ्या देखत. एका दरोडेखोराचं एवढं मतपरिवर्तन होऊ शकतं आणि तो वारकरी होऊ शकतो, तर आपल्याला काय अडचण आहे? पण तुम्हाला सांगतो, गळ्यात माळ असेल तर उत्तम. हा ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र आहे आणि आज महाराष्ट्र जो शांत आणि सुसंस्कृत आहे त्याचं सगळं श्रेय फक्त वारकरी संप्रदायाला द्यावं लागेल, याच्यात तीळ मात्र शंका नाही. लक्षात ठेवा. आज हा एवढा समाज कशाला जमलाय बिन बोलवता? आलेत लोक आनंदाने. सगळ्यांना माझं आवाहन आहे, गळ्यात माळ असेल उत्तम, नसेल घाला. आम्हालाच शिकवतात माणसं, माझी मनाची माळ आहे. अजून मला कळलं नाही किती मनाची, 2 मणाची का 5 मणाची का 10 मणाची. माळ असेल तर उत्तम, नसेल तर घाला. मी ज्यांचा आता दृष्टांत दिला ते दादा महाराज सातारकर म्हणायचे, गळ्यात माळ घातली त्याने नाचायला लागले. नाचता का म्हणून विचारलं, ते म्हटले माळ घातली म्हणून नाचतो. का नाचता? आनंद झालाय. त्यात कसला आनंद? माळ घातल्याचा. त्यात कसला आनंद? ते म्हणाले, काळ गळ्यात माळ नव्हती तेव्हा गळा मोकळा होता, तेव्हा मरण आलं असतं तर कुणाचं म्हणून गेलो असतो. आज गळ्यात तुळशीची माळ पडली, उद्या जरी मरण आलं तर ज्ञानोबा तुकोबाचा म्हणून मरेल. दादा महाराज सांगितलं, फार मोठं तत्त्वज्ञान. असेल तर आनंद आहे, नसेल तर घाला. काही लोक म्हणले असती तर घातली असती, ती अडचण पण आम्ही ठेवली नाही, आम्ही गाडीतच माळा ठेवल्या. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. कोणाला जर वाटलं तर इथं या, गळ्यात तुळशीची माळ. जरा वाक्य सांगू, या जन्मात आम्ही संत होऊ शकत नाही, संतांचं तर होऊया. संत नाही होऊ शकत, संतांचं तर होता येईल. आवर्जून घाला. समारोप करतो. 5 गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे जेणे तुमचं जीवन सुजलाम सुफलाम आणि दृष्टादृष्ट विजय होवावे जे असं होईल. 5 गोष्टी कमवायला शिका. आजच्या कीर्तनातला शेवटचा संदेश. 1, उत्तम प्रकृती. शरीर कमावलं पाहिजे, कमावलं पाहिजे. माझे मित्र बसले कैलास बुवा, मी दोघं व्यायाम करत होतो, 1,400 नमस्कार घालत होतो एका दमात. इकडं कीर्तनकार झालो नसतो तर तिकडे हिंद केसरी झालो असतो. व्यायाम करत होतो. विचारत आहे ना. आणि त्यांची आई गव्हाचं सत्व करून आम्हाला द्यायची ना, आम्ही खात होतो. उत्तम प्रकृती. 2, पुरेशी संपत्ती. पैसा पाहिजे. या जगतामध्ये कफल्लक माणसाला शून्य किंमत आहे. उत्तम प्रकृती. 2, पुरेशी संपत्ती. 3, संस्कारित संतती. 4, संताची संगती. आणि 5, ईश्वराची भक्ती. या 5 गोष्टी ज्याच्याकडे तो जगातला सर्वात मोठा माणूस आहे. ते कमवण्याचा प्रयास करा. भगवान तुमचं कल्याण करो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तन संपलं. आज पहिला दिवस आहे, पण मला सगळ्यांना अभिनंदन करावं वाटतं की पहिल्या दिवशी मंडप कमी पडला. राजे उद्या काय करणार आहे? याच्या पुढचा जो सप्ताह होईल, आता 50वा झाला. त्रितपपूर्तीला पण मी आलो, 50ला पण आलो. आता माझं 60 वय आहे आणि अमृत महोत्सवाला पण येणार आहे. आणखीन 25 वर्षांनी अमृत महोत्सव होईल, त्यावेळी पण मी येणार आहे. जास्त थकलेलो असेल पण असेन. तुम्ही पण कुठं जाणार? तुम्ही असालच. मणक्याचा त्रास सुरू झाल्यामुळे मला बसून बोलावं लागतं, त्याबद्दल मी क्षमा प्रार्थी आहे. पण सगळ्या तरुणांना आणि सगळ्या आबालवृद्धांना माझं सांगणं आहे, हा एक अपूर्व योग आला आहे. या सगळ्यांनी तनाने मनाने आणि धनाने आपलं सहकार्य करा. मला निरोप मिळाला, या गावाने असा उत्सव केला की बाहेरचा 1 रुपया सुद्धा घेण्याचं कारण नाही. ग्रामस्थांनी पैसा दिला आणि उत्सव उभा केला. या सगळ्या ग्रामस्थांना मी धन्यवाद देणार आहे. पंक्ती सुद्धा सगळ्या ग्रामस्थांनी दिल्या. एकापेक्षा काय कमी आपल्याला? मी एका वाक्यात सांगतो, ज्ञानोबरायचा उत्सव करा, काय अडचण आहे?
तुम्ही उत्सव करा, काय अडचण आहे. माझी श्रद्धा अशी आहे, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, 2-5 पानं पडली तर उत्सव होऊन जाईल. 2-5 पानं पिंपळाची पडली तर उत्सव होऊन जाईल. काय कमी आहे आपल्या संपत्तीतला? एक लक्षात ठेवा, तिन्ही गोष्टी अपवित्र आहेत. तन अपवित्र, मन अपवित्र आणि धन पण अपवित्र. तन शुद्ध करायचं असेल तर स्नान करावं लागतं, मन शुद्ध करायचं असेल तर ध्यान करावं लागतं, आणि धन शुद्ध करायचं असेल तर दान करावं लागतं. तेव्हा ती संपत्ती धन्य होते, लक्षात ठेवा, आणि अन्नपायी होते. भरभरून द्या या उत्सवाला, काही कमी पडणार नाही. जरा बोलू का? तुम्ही भैरवनाथाच्या चरणी समर्पित करा. जागृत देवस्थान आहे, इथं मी गेली 45 वर्ष कीर्तन करतोय, मला सगळं माहिती आहे. एक जागृत देवस्थान ख्याती आहे. भैरवनाथाच्या चरणी तुम्ही समर्पित करा. बोलू करू तर नका, नाही नोटबंदी झाली तर. असलेले गंगेत सोडावे लागतील, लक्षात देऊन टाका. उरले ते हरी तुम्हा समर्पण. तुम्हा सर्वांनी उत्सव केला. सप्तशताब्दीच्या महोत्सवावर आळंदीला माझ्या 61चा समारंभ झाला. त्यावेळेस सगळे आळंदीकर मंडळी, त्यावेळेस एक अत्यंत ग्रंथ सुंदर प्रकाशित झाला. ज्याला तो पाहिजे त्यांनी इथं पार्थ महाराज पाटील बसले, श्रीराम महाराज बसलेत, त्यांच्याकडनं तो घ्यावा. ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या आणि बाहेरच्या लोकांच्या विद्वानांचे लेख आहेत. तो ग्रंथ इतका अप्रतिम आहे की त्याचं मूल्य खूप आहे, परंतु निर्मिती मूल्य म्हणून 500 रुपये फक्त त्याचा आकार ठेवलेला आहे. ज्याला पाहिजे हे पुस्तक मुलांच्या हातात द्या. विविध विषयावरचे लेख त्या मुलांना उद्बोधक ठरतील. ज्यांना पाहिजे त्याने तिथं यावा. प्रति मोजक्या आहेत आणि तो घेऊन जावा आणि मुलांच्या हातात द्यावा. ज्याला माळ घालायची त्यांनी तिथं यावं. माळे आम्ही आळंदीहून 20 रुपयाला आणतो, 20 रुपयाला देतो. त्या मुलाला विचारू नका 50चे 3 देतो का. आमचा काही उद्योग नाही आहे. फक्त मिळत नाही म्हणून ज्याला माळ घालायची त्याने यावं, माळ घालावी, आपल्या आयुष्याचं कल्याण करावं. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 जय